हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांनी यायला हवं होतं, मात्र बारामतीमधून फोन येताच विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला। मंत्री छगन भुजबळांचा गंभीर आरोप। फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? अजेंडा असल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल। छगन भुजबळांचे आरोप निराधार। शरद पवारांना घेऊन या असं भुजबळ कोणत्या अधिकारानं सांगू शकतात? सत्ताधारी वेळ मारून नेताय, विजय वडेट्टीवारांचा पलटवार। बारामती विधानसभेतून अजित पवारांऐवजी जय पवार लढणार असल्याच्या चर्चा। लोकसभेमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास विधानसभा लढणार नाही, दादांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। अजितदादा शब्दाचे पक्के असतील तर दादांनी आधी मिशी काढावी, तसंच दादांनी बारामतीमधून लढू नये। शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांचा हल्लाबोल। चांद्यापासून बांद्यापर्यंत महिलांना 1,500 मिळणार। विधानसभेमध्ये महायुतीला निवडून दिलं तर योजना पुढे सुरू राहतील, बारामतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। संभाजीराजे छत्रपतींची जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत चर्चा। उद्यापासून विशाळगडावरील अतिक्रमण काढलं जाणार, राज्य सरकारचा निर्णय। सकाळच्या सर्व्हेनुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळणार। काँग्रेसला 67, ठाकरे गटाला 31 आणि पवार गटाला 41 जागा मिळण्याचा अंदाज। काँग्रेसमधील मतफुटी प्रकरणी याच आठवड्यामध्ये कारवाई होणार। हायकमांडसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार, सूत्रांची माहिती। मराठ्यांना आरक्षण भेटू नये म्हणून फडणवीस दबाव आणत असतील, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। 20 जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा मनोज जरांगेंचा इशारा, तर सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना 20 जुलै आधीच भेटणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची माहिती। चांगले दिवस आल्यानं आपण जुन्या काळातील संघर्ष विसरतोय, भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण आहे काय? पणजीमधील भाजपच्या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नेत्यांचे कान टोचले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारीमध्ये सहभागी, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या तयारीची देखील पाहणी। बहुप्रतीक्षित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल सुरू, एकाच वेळी 1,500 प्रवाशांना बसण्याची सोय। गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा, त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया। खोसकरांनी विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप। रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाचा निर्णय। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाकडून चिपळूणमधील 125 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन। महाड तालुक्यातील सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली, एनडीआरएफच्या टीमकडून सावित्री नदीची पाहणी। रत्नागिरीतील चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, चिपळूणच्या मच्छी मार्केट परिसरामध्ये वाशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ, कल्याण मुरबाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील तानसा नदीला पूर, 10 ते 12 गावांना पुराचा धोका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।